झी24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडहून धक्कादायक आणि आता एक संतापजनक बातमी आहे। अंगावर फोडणी उडाली म्हणून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काळूराम लोखंडे असं या नराधमाचं नाव आहे। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पिंपरीच्या भारतमाता नगरात राहणाऱ्या काळूराम लोखंडे यानं त्याच्या पत्नीची हत्या केली आहे। सकाळी 11:15च्या सुमारास सुरेखा स्वयंपाक करत होती, त्यावेळी तिचा पती काळूराम याच्या अंगावर फोडणी उडाली। या क्षुल्लक कारणावरून तो संतापला आणि त्यानं सुरेखावर चाकूचे वार करत तिला ठार केलं। सकाळी त्यांचं कशावून झालं दोघांना नवरा बायकोचं, पण त्यानंतर ते वरडायला लागले, ओ बाबा वाचवा मा वाचवा। तो बघितलं तर ते चाकू मारला तर पडतो ते येऊ द्याय ना कुणाला घरात। मग त्याच्यामुळे आम्हाला जाता का आलं नाही। मग आता त्याने तो हातच लावला ना तिला, तर काय बोलायचं। या घटनेनंतर पिंपरी पोलिसांनी काळूरामला अटक केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या महिन्यात एकापाठोपाठ झालेल्या हत्यांनंतर काही काळ शांतता होती, पण पुन्हा एकदा क्षुल्लक कारणावरून नराधमानं पत्नीचीच हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। झी24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी24 तास एक पाऊल पुढे।